कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा म्हणाली की तिला तुझ्याशी लग्न करायचंय आणि जर तिचं लग्न तुझ्याशी झालं नाही तर ती आयुष्यात लग्नच करणार नाही। मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आशूचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे, तर म्हणाली की तू बाजूला झाली तर त्याला कसं माझ्या प्रेमात पडायचं हे मी माझं बघून घेईन। चंदनची आणि माझी भेट शिवानीच घडवून आणली। मी जर बाजूला झाले तर तिचा मार्ग मोकळा। आशू, अरे तू काय करतो इथे आणि का आला नाहीस? मी वाट बघत होते। ऐक ना आशू, मी तुझ्याशी बोलतेय। आशू, अरे तूच सगळं प्लॅनिंग केलं ना? तिथे तू मला सरप्राईज देणार होता ना? मी खूप वेळ वाट बघत होते। खूप वेळ झाला म्हणून मी घरी निघून आले आणि तू आता मला इथे दिसतोय। काय काही झालंय का? आशू ऐक ना, तू बघत का ना? आशू ऐक ना, तू का खूप इमर्जन्सी आली म्हणून निघून आलास का? काही झालंय का? खूप मोठा प्रॉब्लेम आहे का? तू मला सांग ना, आपण दोघं मिळून सॉल्व्ह करूया। काय झालंय आशू? आशू उठ, आशू उठ, तू भिजतोय। तुला कळते का? तंद्री लागले का? उठ बरं इथून, चल। भिजतोयस तू आणि तुला कळत नाहीये का काय होतंय? आणि तू 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 बस इथे, तू बस। आशू अरे असं काय? तू 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 काहीतरी होईल, तुला आजारी पडशील। अरे शांत हो आशू। आशू अरे काय झालं? तू आला का नाहीस रे? मी खूप वाट बघितली तुझी। म्हणजे तूच एवढी सगळी तयारी केलीस ना? मला एवढे सगळे सकाळपासून सरप्राईज दिले, मग का नाही आला? मला वाटलं आज उत्तर मिळेल मला माझं, पण नाही आला सरे। तू काही झालंय का? तू काहीच का बोलत नाहीयेस? बोल ना। माझ्याकडनं काही चुकलंय का? मी काय चूक केली असेल तर ती मला सांग ना, मग आपण बोलू त्याच्यावर। काहीतरी सोल्युशन निघेल। तू असं गप्प नको ना राहू, बोल ना। काय झालंय आशू? मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं आता नाही देऊ शकत। मला जरा वेळ हवाय। योग्य वेळ आली की सगळं तुला सांगेन मी। ओके आशू, पण ऐक ना, मी काय बोलते। ओके आशू, आशू ऐक। म्हणजे काय म्हणायचंय आशूला? का असं वागला आशू? माझ्या अपेक्षा का वाढवल्या आणि काही उत्तरही नाही दिलं? आणि त्या वागण्याचं कारण पण नाही सांगत आहे। असं काय करतोय मी? काय चुकलंय? शेवटी ना तेच झालं। हा दिवस ना वाईटच आहे। त्या दिवशी काहीच चांगलं होऊ शकत नाही, मला माहित होतं। अजून एक दिवस इतका वाईट आणि आयुष्यभर लक्षात राहील माझ्या। आई उठ ना, घरी गोड आहे का काही खायला? काय?
अगं काय वेडबीड लागलाय का तुला? जा झोप जा. दे नाही, मला गोड खायचंय. हे काय चाललंय ग दिव्या? झोप ना. काय असं? काही नाही बायाची, तू तू झोप. हे वंदे झोप. दे ना. अगं काय आता? उद्या सकाळी देते. नाही ना, आत्ता दे ना, मला खीर दे ना करून प्लीज. दिव्या बरी आहेस ना तू? एवढ्या रात्री खीर पाहिजे तुला? आता झोप, उद्या सकाळी. नाही नाही नाही, आत्ता इच्छा होतीये ना आई. मी खूप खुश आहे आज, मला खूप आनंद झालाय. काय एवढं खुश व्हायला काय झालंय तुला? का मी होऊ नाही शकत खुश? झालंय, छान वाटतंय मला. दे ना प्लीज. पण ना बास, आज मी खूप खुश आहे. आता हे कोणाला कळणार पण नाही आणि मला जे हवंय ते बहुतेक मला मिळेलच. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आशूचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे, तर म्हणाली की तू बाजूला झाली तर त्याला कसं माझ्या प्रेमात पडायचं हे मी माझं बघून घेईन. झाली का ग तयारी? पेपर्स फाडलेस अगं डिवोर्स पेपर्स. कीर्ती शांत बस, मला काही बोलायचं नाहीये तुझ्याशी. पण काय उपयोग आहे त्याचा? कळतंय ना? लक्ष्मण या. ज्याचा शेवट गोड ते सगळे गोड. हो. हा. का काय झालं काय? आता आशू आणि शिवा आले की कळेलच ना. हं? सीता, चांगल्या गोष्टी कानावर पडायला वेळ लागतो, चांगल्या बातम्या कानावर पडायला वेळ लागतो, पण एकदा का त्या कानावर पडल्या की त्याचा परिणाम दीर्घकाळ राहतो. म्हणून मी आज उर्मिला कुठे आहे? ठीक आहे. हा, उर्मिलाला शिरा करायला सांगितलंय. अहो करायला काय सांगितलंय? शिरा तयार आहे. तळया. आता शिवा आणि आशू आले की आपण लगेच. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग काका. अरे मांजा, गुड मॉर्निंग. काय सकाळ सकाळ इकडे? अहो एवढा स्पेशल दिवस मी येणार नाही का? आणि मला कळलं की शिरा बनवलाय. अच्छा, तू शिरासाठी आलाय का? हे ऍक्च्युली ना मला पण असं झालं होतं की मी ना सकाळ सकाळी त्यांना उठवू आणि विचारू की काय झालं मला सांगा, पण म्हंटल त्यांची प्रायव्हसी ब्रेक नको करायला. बरं केलं, फार बरं केलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.